न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सांगली विसापूर तासगाव तालुक्यातील विसापूर ग्रामस्थांचे आढळ श्रद्धास्थान आणि गावाचे वैभव असलेल्या श्री यमाई माता मंदिराचा जीर्णोद्धार व उद्घाटन सोहळा अत्यंत भावपूर्ण आणि मंगलमयी वातावरणात पार पडला। कित्येक वर्षांपासून उराशी बाळगलेले भव्य मंदिराचे स्वप्न आज प्रत्यक्ष साकार झाल्याचे पाहून प्रत्येक विसापूरकरांचे डोळे पाणावले होते। मान्यवरांची प्रमुख उपस्थिती या ऐतिहासिक आणि पवित्र सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती आदरणीय सुनील भाऊ पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बापू पाटील यांची विशेष उपस्थिती होती। या मान्यवरांच्या शुभहस्ते आणि शेकडो ग्रामस्थांच्या साक्षीने मंत्रोच्चारांच्या मंगल गजरात मंदिराचे विधिवत उद्घाटन आणि करण्यात आले। सोहळ्यातील काही भावपूर्ण क्षण भक्तीचा महासागर श्री यमाई माता की जयच्या जयघोषाने आणि टाळ मृदंगाच्या गजराने संपूर्ण विसापूर परिसर दुमदुमून गेला होता। मूर्तीला अभिषेक घालताना आणि महाआरती करताना अनेक वयस्कर भाविकांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळत होते। श्रद्धेचे प्रतीक गावातील आबालवृद्धांनी एकत्र येत वर्गणी आणि श्रमदानातून हे भव्य मंदिर उभे राहणार आहे। हे भव्य मंदिर केवळ एक वास्तू नसून ती विसापूरकरांच्या अथांग श्रद्धेची आणि एकजुटीची साक्ष राहील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। मान्यवरांचे कौतुक याप्रसंगी बोलताना माजी सभापती सुनील भाऊ पाटील आणि जीप सदस्य अर्जुन बापू पाटील यांनी ग्रामस्थांच्या या अभूतपूर्व एकजुटीचे मनापासून कौतुक केले। आई यमाईचा आशीर्वाद आणि गावकऱ्यांची भक्ती यामुळेच हे महान कार्य सिद्धीस गेले असून गावाच्या पाठीशी आपण सदैव उभे राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली। गावातील तरुण वर्गाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संपूर्ण सोहळ्याचे नियोजन केले होते। आई यमाईच्या चरणी नतमस्तक होऊन संपूर्ण गावाच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठी यावेळी साकडे घालण्यात आले। विसापूरच्या सामाजिक आणि धार्मिक इतिहासात हा भक्तिमय सोहळा खऱ्या अर्थाने सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे। या सोहळ्याच्या निमित्ताने विसापूरच्या मातीत श्रद्धेचा आणि एकजुटीचा एक अनोखा मळा फुलल्याची प्रचिती सर्वांना आली। सांगली जिल्हा संवाददाता अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्ट।